नमस्कार. BR न्यूज चॅनलच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर भैया देशमुख यांच्याशी. जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आता भैया देशमुख यांनी थेट लोकसभेच्या रणांगणात उडी घेतलेली आहे. भैया, माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा कशी झाली किंवा तिथं निवडणूक लढवायचं याचं कारण काय? माढा लोकसभा किंवा विधानसभासुद्धा लढवण्यासारखी माझी परिस्थिती नाही खरे तर, वस्तुस्थिती. परंतु गेली 20-25 वर्ष जी सातत्यानं या महाराष्ट्र राज्यात असो, भारत देशात असो, माझ्या घाम गाळणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांवरती जो सातत्यानं अन्याय सुरू आहे, दीनदलितांवरती अन्याय चालू आहे, अत्याचार चालू आहेत, सर्वसामान्य जनतेवर अन्याय चालू आहेत. आणि अशा परिस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार 15 वर्ष या भारत देशात आणि राज्यात होतं. त्या तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनेही किती अन्याय केला. शेतीमालाला भाव नाही, स्वामीनाथन आयोग लागू केला नाही, हमीभाव नाही. अशा परिस्थितीत त्यानं कष्टानं शेतकऱ्याला पिकवलेल्या मालाची किंमत हा व्यापारी ठरवतो. हा माझा शेतकरी बिचारा किंवा शेतकरी महिला शेतकरी कष्टाळू, ती बिचारी मार्केटमध्ये जाते, कोथिंबीर 2 रुपयाला, मेथीची भाजी 3 रुपयाला विकते. पण त्या शेतकऱ्याच्या किंवा त्या महिला शेतकऱ्याच्या समोर तोच व्यापारी 5 रुपयाला विकून 2,000 रुपये घेऊन मोकळा होतो. ही जी चाललेला दलालीचा कारभार आहे. आणि एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात अन्याय चालू, शेतकऱ्यावर अन्याय असल्यामुळे सातत्यानं शेतकऱ्याच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत होत्या. मग ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, चाललेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतकरी संघटनेनं, अनेक शेतकरी संघटनांनी व जनहित शेतकरी संघटनेनं व प्रहार संघटनेनं या बाबतीत उठाव करून, जागृती करून, विविध प्रकारची आंदोलनं करून त्यातून या भाजप सरकारला सत्तेवर आणलं. आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीचा वाईट अनुभव आला म्हणून आम्ही भाजप सरकारला पाठिंबा दिला. परंतु ज्या तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या चालू होत्या त्या कमी न होता उलट भाजप सरकारच्या काळात त्या शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत गेल्या. मग शेतकऱ्यांनी एका कुटुंबातल्या एका प्रमुखानं आत्महत्या करणं म्हणजे त्याच्या घरातली 6 ते 7 माणसं अपंग झाल्यासारखी आहेत, त्याची लेकरं बाळं रस्त्यावर उतरल्यासारखी आहेत. त्या मी माझ्या माता भगिनीकडं पांढरं कपाळ बघितलं तर आम्हाला अक्षरशः पोटात आग पडते, दुःख होतं. मग ही शासनाच्या, केंद्र शासन असो अथवा राज्य सरकार असो, त्यांनी हमीभाव न देण्यामुळं, स्वामीनाथन आयोग न लागू केल्यामुळं ह्याला पर्याय इतका चांगला आहे की शेतीमालाला हमीभाव दिला तर तो शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यानं कर्ज घेतलं तरी कर्ज फिटायची ताकद राहणार त्याच्यात. परंतु अंतस्थ घुमजाव असा आहे केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा. हमीभाव दिला किंवा स्वामीनाथन आयोग लागू केला तर शेतकरी सदन होईल, कारमध्ये फिरल, अतिशहाण्यांची संख्या वाढेल. मग आम्हाला राज्यकर्त्याला कोण विचारते? ही पण भूमिका आहे. आणि पुन्हा सदन झाला तर तो पुन्हा राष्ट्रीय बँकांचं कर्ज घेणार नाही शेतकरी. मग ह्या राष्ट्रीय बँका बंद होतील. जास्त करून 90% ह्या राज्यकर्त्यांच्याच पतसंस्था आहेत, त्या पतसंस्था बंद होतील. या वेगळ्या व्यापक विचारातून दृष्टी न ठेवता स्वहितासाठी ह्या शेतकऱ्यांवरती सातत्यानं हा अन्याय सुरू केलेला आहे. या चाललेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि चालू असलेल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेनं तमाम या माढा मतदारसंघातल्या व सोलापूर जिल्ह्यातल्या माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून 1 महिन्यापासून माझे कार्यकर्ते आणि माढा मतदारसंघातले शेतकरी, दीनदलित, सर्वसामान्य जनता, काही माझ्या माता भगिनी मला म्हणत होत्या की तुमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याला, महिलांना न्याय देणारी माणसं आम्हाला खासदार पाहिजेत. या त्यांच्या व्यापक विचारातून त्यांनी मला उभारण्यासाठी प्रेरणा दिल्यामुळं
मी माढा लोकसभेचा अर्ज आज भरला आणि अर्ज भरण्यामागची भूमिका अशी आहे की त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक सिंचन योजना रखडत पडलेल्या आहेत. शिनामाढा सिंचन योजना आहे, त्यात अनेक रोपळे असो, अनेक गावं त्या योजनेपासून वंचित आहेत, त्यांना अजून पाणी मिळत नाही. अर्धवट कामं आहेत. करमाळ्याच्या 2 सिंचन योजना आहेत, त्या पण रखडत पडलेल्या आहेत. पेपरबाजी मात्र मोठ्या प्रमाणात चालू आहे भाजपच्या आणि शिवसेनेच्या आमदारांच्या. परंतु या बाबतीत देशाचे तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब 5 वर्षापूर्वी याच माढा मतदारसंघाचे आमचे खासदार होते. ते केंद्रीय कृषी मंत्री असताना या माढा लोकसभा मतदारसंघाचा 10% सुद्धा ते विकास करू शकले नाहीत. पवारसाहेबांनी जाहीरपणे भाषणात सांगावं की तुम्ही माढा लोकसभा मतदारसंघातल्या मान, खटाव, फलटण, दहिवडी, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस या भागामध्ये कुठली एक नवीन ऐतिहासिक क्रांती तुम्ही घडवली. बारामतीसारखं टॉप 10चा माढा मतदारसंघ करू म्हटला. MIDC आणतो म्हणून तुम्ही आव्हान केलं. भाषणात तुम्ही लोकांना शब्द दिला. एकीकडे तुमच्याच कार्यकर्त्याचा सांगोला तालुक्यातला सहकारी साखर कारखाना हा बंद पाडला. दीपकआबा साळुंके हे शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते. मग तो कारखाना दीपकआबांचाच म्हणणार नाही तर तो माझ्या शेतकऱ्याचा राजवाडा आहे. तो कारखाना बंद पडला म्हणून देशाचे तत्कालीन कृषी मंत्री पवारसाहेब कृषी मंत्री असताना त्यांनी का तो आर्थिक निधीचा अनुदान त्यांना देऊन तो कारखाना शेतकऱ्याचा राजवाडा म्हणून मतदारसंघाचे खासदार असताना का चालू केला नाही? त्यांना शेतकऱ्याच्या हिताचं काही देणं घेणं नाही. दुसरीकडे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांनी करकमला खाजगी कारखाना उभा केला. तो कारखाना बंद पडला. अनेक लोकांच्या FRP तटल्या. तिथं सुद्धा केंद्रीय कृषी मंत्री पवारसाहेबांनी त्यांना आर्थिक मदत करायची ताकद असताना तो कारखाना बंद पडलेला चालू करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत किंवा आर्थिक मदत केली नाही. मग या सगळ्या गोष्टीचा विचार केला. सांगोला तालुक्यातली टेंबू म्हैसाळ योजना आजही रखडत पडलेले. करमाळा तालुक्यातली सिंचन योजना रखडत पडलेत. आणि त्यातल्या त्यात माढा लोकसभेची उमेदवारी मी का उभा केली, मी स्वतः का उभारलो की या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक पक्षाचे राज्यकर्ते एकमेकाला मॅनेज होतात. प्रत्येक पक्षामध्ये गटबाजी चालते. त्याच्यामुळं स्वतंत्र विचाराचा मी माणूस आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या टायमाला माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 2013ला भयानक दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. माझा कष्टकरी शेतकरी आत्महत्या करताना मी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं. आणि 50 ते 60 हजाराची दुपटी गाय माझा शेतकरी 2013च्या भयानक दुष्काळात 50 ते 60 हजाराची दुपटी गाय नाईलाजाने कत्तलखान्यात 2000ला विकताना मी पाहिलं. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि त्या प्रसंगी 100 कार्यकर्ते घेऊन मी रेल्वेनं मुंबई आझाद मैदान येथे 5 फेब्रुवारी 2013ला 121 दिवस आंदोलन केलं. आणि उजनी धरणाचं पाणी सोडण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न केले. आंदोलनाच्या माध्यमातून विविध प्रकारची आंदोलनं केली. मंत्रालय हलवलं, पोतराज आंदोलन केलं, वेगवेगळे वेषांतर करून मंत्रालयात आणि वर्षा बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या टायमाला तत्कालीन उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार साहेबांनी एक बेताल वक्तव्य केलं. आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची, सर्वसामान्य जनतेची, माता भगिनीची व आमच्या आंदोलनाची अक्षरशः खिल्ली उडवली, चेष्टा केली. अरे कोणती सोलापूरचा भैया देशमुख बसलाय, पाणी मागतोय प्यायला, अरे धरणातच पाणी नाही तर मुताचं का त्यात. अशी भाषा जर राज्याचे आपण त्या ज्या राज्याचे मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, त्यांना आपण महाराष्ट्र राज्याचे आपण कुटुंबप्रमुख म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. आणि ते जर एक जबाबदार राज्यकर्ते जर मुतपाजाची भाषा करत असतील तर हे माढा लोकसभेचे उमेदवार असो अथवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला या जनतेशी, मतदारांचं, दीनदलितांचं, शेतकऱ्यांचं एकही मत मागण्याचा अधिकार ह्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नाही. मी आवर्जून आव्हान करतोय. आणि दुसरीकडे भाजप सरकार 5 वर्ष सत्तेवर आलं.
नरेंद्र मोदी साहेबांनी 15 दिवसाला अमेरिकेचं, युरोपचं, हाँगकाँगचं, फॉरेनचं दौरे चालू केले. मोदी साहेब, आधी आपल्या भारत देशाची इसकटलेली घडी आधी नीट करा. भारत देशमध्ये आपलं घर आहे. घराचे उडलेले पत्रे आपण जागेवर आणा. आधी भारत देश मजबूत करा, मग तुम्ही परदेशाचे दौरे करा. परंतु या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस त्यांनी 5 वर्षाखाली सत्ता यायच्या आधी लाखो जनतेला, शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं, स्वामीनाथन आयोग आणणार, शेतकऱ्यांना हमीभाव देणार, कोट्यवधी बेकारांना आम्ही नोकरी उपलब्ध करून देणार. त्यातला एकही शब्द पाळला नाही. अचानक नोटाबंदी करण्यात आली. नोटाबंदी म्हणजे विकास कार्य नाही, सार्वजनिक विकास कुणाचा झालेला नाही. इतर पुन्हा अनेक सिंचन योजना रखडत पडल्या. त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याच मंत्रिमंडळात असणारे सहकार मंत्री सुभाष देशमुख, FRPचा कायदा भाजप सरकारने आणला. परंतु माझ्या जिल्ह्यातल्या माढा मतदारसंघातल्या अनेक कारखान्याचे चेअरमन FRPचा कायदा पायदळी तुडवतात. आणि भाजप सरकारमधलेच राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, ते 3 कारखान्याचे मालक असताना त्यांनी स्वतः 2-2, 3-3 महिन्याचं ऊसाचं बिल माझ्या शेतकऱ्यावरच्या खात्यावर जमा करायचं नाही. FRPचा कायदाच त्यांनी पायदळी तुडवला आहे. खरा साखर कायदा असा सांगतो की ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत ऊसाचं बिल माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालं पाहिजे. तो नियम स्वतः सहकार मंत्री तुडवतात, म्हणजे कुंपणानंच शेत खाल्लं. मग बाकीचे सहकार मंत्री जर स्वतःच्या कारखान्याचा नियम पाळत नसतील, शासनाचा कायदा पाळत नसतील, तर बाकीचे कारखानदार नियम कसे पाळतात? मग त्यासाठी जनहित शेतकरी संघटना असो, स्वाभिमानी शेतकरी संघटना असो, प्रहार असो, शेतकरी संघटना असो रघुनाथदादा पाटलांची, यांनी रस्त्यावर उतरायचं, सातत्यानं आंदोलनं करायची. मग ह्यांना जाग येते आणि काही आंदोलनात सुद्धा दिलेले शब्द पाळायचे नाहीत. या सोलापूर जिल्ह्यातल्या लोकमंगल कारखान्याच्या बाबतीत गेल्या वर्षी जनहित शेतकरी संघटनेनं माझ्यासहित आम्ही चालू घवानीत उड्या टाकून आमच्या स्वतःच्या जीवाचा विचार न करता आम्ही 2 दिवस कारखाना सुभाष देशमुखांचा बंद पाडला. त्या टायमाला अक्षरशः सहकार मंत्री देशमुखांचे प्रतिनिधी म्हणून शहाजी पवारसाहेब रेस्ट हाऊसला आले. माझे पत्रकार बंधू असो, दैनिकाचे असो, मीडियाचे असो, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असो, त्यांच्या साक्षीनं रेस्ट हाऊसला सोलापूरच्या बैठक झाली आणि त्या सहकार मंत्री देशमुखांचा निरोप आहे. म्हणून मी शहाजी पवार त्यांच्यातर्फे लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्यापुढे उपस्थित आहे. त्यात व्यापक बैठक झाली. जिल्हाधिकारी होते, आदरणीय पोलीस अधीक्षक विरेशजी प्रभूसाहेब होते. त्यात चर्चा अशी झाली की FRP प्लस 400 रुपये देऊ आम्ही. हा कायदा FRPचा असताना सहकार मंत्र्यांच्या कारखान्याने FRP सोडून एक दमडा रुपयावरचा 400 रुपयाचा दिला नाही. ही जी चाललेली फसवणूक आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. या चाललेल्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी एकीकडून माझा शेतकरी ऊसाच्या दराचा अन्याय सहन करतो आणि दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी ही विरोधी पक्ष नेत्याची भूमिका विधान भवनात मांडते. परंतु ह्या पट्ट्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मला दुःख याचं वाटतंय की ह्यांचेच महाराष्ट्रात 80% कारखाने असल्यामुळे आणि सोलापूर जिल्ह्यातच काँग्रेस राष्ट्रवादीच्याच नेत्यांचे 80% कारखाने असल्यामुळे विधान भवनात यांनी FRP ज्या कारखान्यांनी दिलेला नाही, सहकार मंत्र्याच्या कारखान्यांनी दिलेला नाही, तरी FRP दिली नाही म्हणून एक ब्रश शब्द या पट्ट्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधान भवनात काढलेला आणि अधिवेशनात काढलेला आम्हाला प्रत्यक्ष मीडियाला पाहायला मिळालेला नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. भैया, परंतु तुम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवतात ते संजय मामा शिंदे असू देत किंवा रणजित निंबाळकर, हे खूप मोठे आहेत, धंदा पूर्ण पिढीजात मोठे आहेत, त्यांच्या घराणी मोठे आहेत, राजकारणात आहेत. मग त्यांच्यासमोर तुमचा निभाव कसा लागणार? मी आता गरीब एक सामाजिक कार्यकर्ता आहे, परंतु माझ्या कामावरती माझा विश्वास आहे. कारण मी गेली 17-18 वर्षापासून सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यात शेतकरी, दीनदलित, कामगार, शेतमजूर, माता भगिनींच्यासाठी सातत्यानं महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम करते.
2013ला झालेलं माझं मुंबईचं आझाद मैदानचं एक ऐतिहासिक आंदोलन, त्याच्यानंतर मंगळवेढा तालुक्यातल्या 35 गावासाठी झालेलं आंदोलन, करमाळा तालुक्यातल्या 2 दहेगाव आणि कुकडी सिंचन योजनेसाठी मी बीडचे त्या भागातल्या शेतकऱ्यांना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना भेटलो, त्या बाबतीत प्रयत्न केले. त्याच्या पेपरच्या माझ्याकडे कतरण आहेत, पुरावे आहेत माझ्याकडं. परंतु हा चाललेला अन्याय संपवण्यासाठी कारखानदार एकीकडून म्हणतात की कारखान्याला जादा भाव देणं परवडत नाही. मग हेच आमचे संजय मामा शिंदे असो, बबनदादा शिंदे असो, हे दोन्ही भाऊ एका कारखान्यावरती 5-5 कारखाने कसे उभे करतात? मग एक कारखाना उभा करायचं म्हणलं तर 100-150 कोटी रुपये लागतात. दुसरे पुन्हा भाजपचे, मला दुःख वाटलं, देशात सत्ता असणारी भाजप, राज्यात सत्ता असणारी भाजप, इतक्या उशिरा त्यांनी फलटणचा रणजित नाईक निंबाळकर उमेदवार इतक्या उशिरा जाहीर केला. त्यांनी विचार करत होते, अरे तुम्ही सत्ता आहे तुमची, काम एवढं मोठं केलं आहे, तुम्ही भाषणात मोठ्या गप्पा मारता, मीडियाला गप्पा मारता, दैनिकामधून गप्पा मारता, मग काय वेळ लागला माडा लोकसभेचा उमेदवार उभा करायला? आणि उमेदवार उभा आहे, मतदारसंघातलाच आहे, परंतु फलटणचे नाईक निंबाळकर, ह्या भागातल्या लोकांनी कधी जायचं भेटायला त्या खासदारला? जिल्ह्यातले खासदार भाजपचे ॲडव्होकेट शरद बनसोडे 2-2 महिने 3-3 महिने आम्हाला भेटत नव्हते. हे तर आता राजे रणजित नाईक निंबाळकर साहेब हे फलटणचे. परंतु मी जी रात्रंदिवस फिरतो, जिल्हा महाराष्ट्र याचा विचार न करता माझ्या कामावरती माझा विश्वास आहे. मान दहिवडी फलटणचे लोकसुद्धा माझ्या मुंबईच्या आझाद मैदानच्या आंदोलनात उजनीच्या पाण्यासाठी ज्यावेळेस आंदोलन सुरू होतं त्या टायमाला तिथली लोक मला भेटून गेले की आमचे बी प्रश्न प्रलंबित आहेत, देशमुख साहेब तुम्ही आमच्या पाण्यासाठी आंदोलन करा. त्या पण मान दहिवडी फलटण भागातल्या अजून सिंचन योजना रखडत पडलेल्या आहेत, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. दुसरं उदाहरणार्थ, माझ्याच मोहोळ तालुक्यातली आष्टी सिंचन योजना 95 साली भाजप शिवसेने काळात मंजूर झाली, 97ला त्या कामाला सुरुवात झाली. परत तत्कालीन राष्ट्रवादी सरकार आल्यामुळं ती योजना थांबली. परत भाजपचं सरकार आलं तरीसुद्धा त्या आष्टी सिंचन योजनेला वेग नव्हता. परंतु जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कोनेरी येथील आष्टी सिंचनच्या 42 फूट कॅनॉलमध्ये खड्ड्यात बसून 2 वर्षापूर्वी रखरखत्या उन्हात मी प्राणांतिक उपोषण करून ही सिंचन योजना 100% मार्गी लावण्यासाठी मी भाजप सरकारला भाग पाडलं. राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेबांना ही आंदोलनाची दखल घ्यावी लागली. त्यांनी तब्बल 12 कोटी रुपये शासनाच्या खात्यावरती जमा केलं. त्या भागातल्या माझ्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे पैसे त्यांना 10-10 लाख 20-20 लाख रुपये मिळाले. आता घराघरात कोनेरी खंडाळी पापरीपासून पाणी, आता माझ्या गावात पाटकुला पाणी येते. तर मी कुठला आमदार नसताना, खासदार नसताना मी एवढं काम करू शकतो आंदोलनाच्या माध्यमातून. तर माझा आत्मविश्वास वाढल्यामुळे मी आता माड्यातल्या काय सिंचन योजना, करमाळ्याच्या काय सिंचन योजना, सांगोल्यातला टिंबू मैसाळ योजना गेली कित्येक वर्षे रखडत पडलेले आहेत. फक्त दिशाभूल केली जाते, पेपरला मोठ्या बातम्या येतात, टिंबू मैसाळचं पाणी आता मार्गी लागणार. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या टिंबू मैसाळचा पाण्याचा 3 ते 4 तालुक्याला फायदा होतो. आजही ती योजना गेली 25 वर्षे रखडत पडलेली आहे. मान दहिवडी फलटण तालुक्यात बी खटाव भागातल्या बी काही सिंचन योजना रखडत पडलेल्या आहेत. शासन दरबारी ह्या योजना मंजूर आहेत, परंतु निधी अभावी रखडत ठेवलेल्या आहेत त्या, कारण राज्य इच्छाशक्ती असली पाहिजे कुठलेही काम करताना. त्यामुळे मी ह्या जलसिंचन योजना मार्गी लावण्यासाठी ऊसाच्या FRPचा कठोर कायदा करायला लावणार. ही जी भाजप सरकारने FRPचा कायदा काढलेला आहे तो अतिशय ऊस उत्पादकावर अन्याय करणार आहे. कांदा उत्पादकावर अन्याय होतोय. शासनानं आता 200 रुपये क्विंटलला अनुदान दिलं आहे, परंतु दुसऱ्या काही शेतकऱ्यांना तर आता कांद्याचं अनुदानच मिळालेलं नाही. तुम्ही अजून चौकशी करा, कारण तलाट्यानं उतार्यावर नोंद कांद्याची केली नाही म्हणून वरचा वरिष्ठ अधिकारी म्हणतो उतार्यावर कांद्याची नोंद नाही, तुझा कांदा आलाच नाही. अरे बाबा, माझा कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीत विकलाय, त्याची पावती आहे माझ्या शेतकऱ्याकडं, त्याचं काय पणन विभागाला देणं घेणं नाही, सहकार मंत्री सुभाष देशमुखांना त्याचं देणं घेणं नाही, कारण ते शेतकरी माझ्याकडे आले येतात. शेतकरी संघटनेचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून, मी नेता नाही, मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय. दुसरा मुद्दा, दुधाच्या बाबतीत 1 वर्षापूर्वी महादेव जानकर साहेबांनी प्रति लिटरला 5 रुपये दर जाहीर केला, अनुदान जाहीर केलं. 1 दमडा रुपया माझ्या दूध उत्पादकाला मिळाला नाही. दूध डेअरीवाला भिकारी झाला, दूध उत्पादक भिकारी झाला. मग ह्या सगळ्या चाललेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भाजीपाल्याला भाव नाही,
डाळिंब द्राक्षांना भाव नाही, ह्या सगळ्या अन्यायाला चाललेल्या वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना मैदानात उतरली. आणि दुसरा मुद्दा की माढाच लोकसभेला मी का उभारलो साहेब, तर राज्यात जे काय विकासाचं काम करताना जे कायदे तयार होतात ते दिल्लीच्या संसद भवनामध्ये कायदे तयार केले जातात. तर या बाबतीत मी गेली कित्येक वर्षापासून कमिशनर, राज्याचे मुख्यमंत्री, सहकार मंत्र्यांना ह्या 15 वर्षात शेकडो निवेदनं दिलीत. त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. आणि तुम्ही मीडियाला माझी मुलाखत दाखवलेली आहे, माझ्या आंदोलनात तुम्ही मीडियानं प्रत्यक्ष दाखवलेलं आहे, माझ्याकडे पुरावे आहेत. तर मागणी अशी आहे माझी 15-16 वर्षापासून की तुम्ही माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या ऊसाला 3 ते 3,500 रुपये प्रतिटन दर द्या. आणि तो दर द्यायला तुम्हाला परवडतोय, कसा परवडतो ही माझ्या निवेदनाच्या माध्यमातून अन्न पुरवठा मंत्री देशाचे रामविलास पासवान साहेबांपर्यंत माझं निवेदन गेलं. राज्याचे अन्न पुरवठा मंत्री तत्कालीन असो चालू असो त्यांना माझं स्वतःचं जनहित संघटनेचं निवेदन दिलं. माझी मागणी अशी आहे की ज्या ऊसापासून साखर पडते आणि त्या साखरेपासून कोको कोला तयार होतो, 1 लिटरच्या बाटलीमध्ये 2 छटाक साखर टाकली तर कोको कोला गोड लागतो. तर 1 लिटरची कोको कोलाची बाटली 150 रुपये ते 200 रुपयाला जाते. साखरेमुळे त्या कोको कोलाला चव येते. पेढा बाजारात विकताना हॉटेलवाला अर्धा किलो साखर त्या 1 किलोच्या खव्यात टाकली की त्या खव्याची पेढ्याची किंमत होती 450 रुपये स्वीट मार्टमध्ये किलो. मग माझ्या शेतकऱ्याच्या ऊसापासून तयार झालेल्या साखरेमुळे जर 450 रुपये हॉटेलचा मालक त्या किलो मागं 300 रुपये फायदा करून घेत असेल, कसा की खवा 125 रुपये किलो आणि त्या खव्यात 20 रुपयाची अर्धा किलो साखर टाकली, 145 रुपये झाले. आणि किलो मागे त्या कामगाराला पेढा बनवलेल्याची मजुरी 20 रुपये, असे 165 रुपये तयार झाले. किलो मागं खर्च झाला. मी 450 रुपये किलोनं पेढा विकतात. स्वीट मार्टमध्ये कधीही चौकशी करा, 350 रुपये पेढ्याचा दर आहे. मग एका किलो मागं जर 200-250 रुपये ह्या हॉटेल मालकाला मिळत असतील, म्हणजे 10 किलो सरासरी आपण पेढा दिवसाला विकला असं बघू तर 10 किलो पेढ्यामागं जर 4,000 रुपये नुसतं पेढ्यामागं हे हॉटेल मालक मिळवत असतील, तर माझ्या शेतकऱ्याच्या ऊसाला दर 2,000 आणि 1,800 रुपये का? तर या बाबतीत माझं मत आहे की केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला जाग आणण्यासाठी माढा लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी का उभारलो आहे याचं तमाम शेतकऱ्यांनी, दीनदलितांनी, जनतेने आणि माता भगिनींनी याचा अभ्यास करावा. की माझ्या डोक्यात आहे की औद्योगिकरणासाठी साखरेचा दर तुम्ही 60 रुपये किलो ठेवा आणि घरगुती वापरासाठी 20 रुपये किलोचा दर ठेवा. मगच माझ्या शेतकऱ्याला, कारखानदाराला असो, शासनाला असो 3,500 रुपये प्रतिटन दर द्यायला परवडेल. परंतु सोलापूर जिल्हा असो, महाराष्ट्र असो, प्रत्येक कारखानदार, चेअरमन 15 रुपये किलो साखर झाली की भाषण करताना मोठ्या गप्पा हाणायच्या, साखरेला दर नाही त्यामुळे मी उसाला दर देऊ शकत नाही. परंतु 2 वर्षाखाली 42 रुपये किलो दर असताना साखरेला या जिल्ह्यातल्या माढा मतदारसंघातल्या असो ना तर सोलापूर मतदारसंघातल्या असो, काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारखानदारांनी, भाजपच्या कारखानदारांनी अक्षरशः 2,500 रुपयेपर्यंत दर दिला. ती बी अनेक संघटनांनी जनहितनं आंदोलन केल्यामुळं. परंतु 14 रुपये किलो साखर असली की कालवा करायचा आणि 42 रुपये किलो साखर असताना या पट्ट्याने जाहीर सभेत कधी उल्लेख केला नाही की साखरेला दर चांगले आहेत, 42 रुपये दर असल्यामुळे आम्ही 3,500 रुपये भाव देणार. एकही पट्ट्या चेअरमन म्हणत नाही. आणि जे कारखान्याचे चेअरमन आहेत तेच खासदार आहेत, तेच आमदार आहेत. आणि ह्या तमाम शेतकऱ्यांना मी आव्हान करतोय की BR न्यूजच्या अतिशय जबाबदारीने काम करणाऱ्या चॅनलच्या माध्यमातून की ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ह्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तुमच्यावर स्वतः ते कारखान्याचे चेअरमन, जे आमदार आहेत, खासदार आहेत, तेच तुमच्यावर ऊसाचा दर देताना अन्याय करतात. आणि तुम्ही त्यांना विधानसभा आल्यावर त्यांनी प्रचारसभेला मोठमोठ्या 1 कोटीच्या गाड्यात येतात, 50-50 गाड्या त्यांच्या मागं असतात कार्यकर्त्याच्या. ही सगळं वातावरण बघून शेतकरी हवालदिल होतो,
सर्वसामान्य माणूस हवाल दिलो होतो, दीनदलित हवाल दिलो होतो. माता भगिनींना वाटतं हा लय मोठा माणूस आहे, परंतु त्या माणसानं कारखान्यातनं आपल्याला किती ऊसाचा दर दिला आहे, आपल्या पोटावरती पाय दिला आहे, ह्याचा अभ्यास केला पाहिजे शेतकऱ्यांनी. मगच कुणाला मतदान द्यायचं ही ठरवलं पाहिजे. मी स्पष्ट भूमिका मांडतो आपल्यासमोर. काम करताना इच्छाशक्ती पाहिजे. कुठला मोठा आहे म्हणून तो दिल्लीत काम करेल असं काय नाही. तर माझ्या ह्या 18 वर्षाच्या कामाचा अनुभव सोलापूर जिल्ह्यातल्या व सातारा जिल्ह्यातल्या भागातल्या तमाम मतदारांनी लक्षात घेऊन मला लोकसभेला जास्तीत जास्त मतानं आपल्या लहान भावाला आशीर्वाद द्यावा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की धनगर आरक्षणाच्या बाबतीत जो 5 वर्षापूर्वी धनगराला आरक्षण देणार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बारामतीतलं उपोषण सरबत देऊन भाजपची सत्ता आल्या पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये धनगर समाजाचा प्रस्तावाला मंजुरी देणार आणि आम्ही आरक्षणाची आम्ही अंमलबजावणी करणार असा शब्द दिलेला आज गेली 5 वर्ष पाळला नाही. त्या धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी तळागाळातल्या माझ्या धनगर समाजातल्या युवकाला IPS अधिकारी, इंजिनियर, डॉक्टर, वकील करण्यासाठी, माझ्या माता भगिनीला तिच्या स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी मी स्वतः खांद्यावर घोंगडं टाकून आणि कपाळाला भंडारा लावून दिल्लीच्या संसद भवनामध्ये ज्याची सत्ता येईल त्याला जाब विचारल्याशिवाय धनगर आरक्षण का दिलं नाही, तुम्ही शब्द का पाळला नाही, ह्याचा जाब विचारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. दुसरा मराठा आरक्षणचा विषय असाच आहे, आडगळीत आहे, घोंगडं भिजत पडलेलं आहे. ज्या महाराष्ट्र म्हणलं की छत्रपती शिवराय समोर येतात. भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हा शाहू फुले, आंबेडकर, अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र म्हणून पुढे येतो. याच महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण देताना आश्वासन दिलं, कोट्यवधीचे मोर्चे झाले, परंतु आश्वासन दिलं त्याची अंमलबजावणी नाही. कुठल्या मराठ्याच्या माझ्या विद्यार्थिनीला अजून कुठला दाखला मिळालेला आहे असा कुठेही पुरावा अद्याप दिसलेला नाही. तर ह्या मराठ्यांना आरक्षण आणि धनगराला आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी स्वतः आपल्या सगळ्या बहुजन समाजाचा मी आशीर्वाद घेऊन माढा लोकसभेच्या निवडणुकीला उभारलेला आहे. आणि या बाबतीत मी स्वतः रखडत पडलेल्या सिंचन योजना, कारखानदारीचा कायदा ऊस दराच्या बाबतीत तयार करायला लावणार. आणि या बाबतीत माझ्या शेतकऱ्याच्या ऊसापासून फक्त साखरच तयार होत नाही, तर त्या ऊसापासून बगॅस आहे, मॉलेसेस आहे, वीज निर्मिती करताय, इथेनॉल आहे, दारू फॅक्टरी बनवताय, वायनरी तयार होते, कागद कारखाना तयार होतो. ह्या कोट्यवधी रुपयाचं प्रतिटन कारखानदाराला किती फायदा होतो, या उपपदार्थापासून किती कोट्यवधी रुपये कारखानदाराला मिळतात, ही कुठल्या केंद्र शासनानं आणि राज्य शासनाने ह्याचं ऑडिट केलं आहे का हो? तर त्याचं ऑडिट केलं पाहिजे. ते ऑडिट करायला भाग पाडण्यासाठी दिल्लीच्या संसद भवनामध्ये मला तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन जायचं आहे. आणि मी तुम्हाला दिलेला शब्द पाळून अनेक प्रश्न मी मार्गी लावून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माढा मतदारसंघामध्ये नवा इतिहास घडवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. नक्कीच. खरं तर भैयांना कुठले प्रश्न विचारायची गरजच नाही आहे. त्यांनी आपल्या एकाच प्रश्नामध्ये 2-3च प्रश्नांमध्ये सगळीच उत्तरं देऊन टाकली आहेत. धनगर आरक्षण, मराठा आरक्षणापासून ऊस दराचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, सगळ्या जलसिंचन योजना आहेत त्याचीही सगळी इत्थंभूत माहिती भैयांनी दिलेली आहे. शेतकरी संघटना महाराष्ट्रात भरपूर आहेत, परंतु अनेक शेतकरी संघटना आता कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या दावणीला बांधलेल्या दिसत आहेत. तर तुम्हाला कुठल्या शेतकरी संघटनेचा पाठिंबा मिळाला आहे का? नाही, शेतकरी संघटनेचा पाठिंबा अजून मिळालेला नाही मला. परंतु माझं एक मत आहे, प्रहार संघटनेचे आदरणीय नितीन बागल पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. त्यांनी परवा बैठक घेतली आणि बच्चूभाऊकडून त्यांनी त्यांचा प्रस्ताव पाठवलेला आहे की जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैया देशमुख यांची उमेदवारी आहे माढा लोकसभेला, त्यांना आपण पाठिंबा देऊया. कारण प्रहार संघटना ही कारखानदारांना व इतर विविध विषयात विरोध करून आंदोलन करणारी संघटना आहे, म्हणून त्यांचा विचार चालू आहे. परंतु मला एक दुःख असं वाटलं की सर्व शेतकरी संघटना एकत्रित यायला पाहिजेत. बळीराजा शेतकरी संघटनेने संजूमामा शिंदेंना पाठिंबा दिला. आणि खरंच साहेब, मला गेल्या 25 वर्षिकले इतकं वाईट वाटलं
की या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी ज्या कारखान्याच्या विरोधात तुम्ही 20 वर्ष आंदोलन करून शेतकऱ्याला ऊसाचा दर देण्यासाठी तुम्ही भाग पाडता, परंतु ज्या कारखान्याच्या विरोधात तुम्ही आंदोलन करता त्याच कारखान्याचे चेअरमन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेल्या पंचवार्षिकला संजू मामा शिंदे आणि प्रशांत परिचारक हे उमेदवार झाले। हे ऐकल्यानंतर मला अतिशय दुःख वाटलं की कारखान्याचे चेअरमन जर तुमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार होत असतील तर तुम्ही भविष्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्या कारखान्याच्या विरोधात आंदोलन करणार आणि कसं आंदोलन करणार, हा एक प्रश्न आहे। आणि तुम्ही विचारलेला मुद्दा अतिशय योग्य आहे की शेतकरी संघटनेने तुम्हाला पाठिंबा दिला आहे का, दिलेला नाही। कारखान्याने जर उद्या FRPचा दर नाही दिला, योग्य भाव नाही दिला ऊसाचा, तर बळीराजा शेतकरी संघटना कुणाच्या विरोधात आंदोलन करणार। दुसरा मुद्दा, राज्याचे आदरणीय नेते राजू शेट्टींबद्दल मला आदर आहे, परंतु राजू शेट्टी साहेबांच्या बाबतीत मला एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की शेट्टी साहेब आज 10 वर्ष झालं दिल्लीच्या संसद भवनामध्ये खासदार आहेत। ते इचलकरंजी मतदारसंघातून ते खासदार होतात, परंतु दुर्दैवाची बाब अशी वाटते की प्रत्येक पंचवार्षिकला त्यांची धडपड अशी असते 1-1.5 महिना की भाजप शिवसेनेकडे जायचं, काँग्रेस राष्ट्रवादीकडे जायचं आणि मला 1-2-3 जागा द्या म्हणून त्यांच्या मागं लागायचं। परंतु राजू शेट्टी साहेब, तुम्ही स्वतः 10 वर्षे खासदार होऊन त्या मतदारसंघातलं तुम्ही स्वतंत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं तुम्ही स्वतः उमेदवार अपक्ष उभं राहू शकत नसाल तर ही दुर्दैवाची बाब आहे। तुम्हाला कशाला लागतात ओ कुबड्या, तुम्ही ज्येष्ठ आहेत, मी लहान भाऊ आहे तुमचा, तुम्ही कुबड्या घेता आणि 2 वेळा खासदार म्हणून निवडून येता। मग तुम्ही कामाच्या माध्यमातून तुमच्या मतदारसंघात विकास केलेल्या माध्यमातून तुम्ही आत्मविश्वासावरती स्वतंत्र तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही लोकसभा निवडणूक लढवायला पाहिजे। आता परत तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या मागे लागून भाजप सरकारमध्ये तुम्ही होता। आदरणीय सदाभाऊ खोत मंत्रिमंडळात गेले, राजू शेट्टींच्या पोटात आग पडली, त्यांना वाटायला लागलं आता सदाभाऊ खोत लयच मुख्यमंत्र्याजवळ चिटका लागला, आपलं काय खरं नाही, ह्या हेतूनं त्यांनी भाजपला विरोध केला। काय शेतकऱ्यावर अन्याय होतोय, भाजप सरकार करतंय, उसाला दर नाही, कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, ह्या भावनेनं राजू शेट्टीने भाजपला विरोध केलेला नाही। मी तर म्हणू शकत नाही राजू शेट्टीने याचं उत्तर द्यावं। मग माझं मत आहे की ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे 80% कारखाने आहेत, त्याच काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बरोबर तुम्ही आघाडी करता, मग तुम्ही निवडून याचाल कुबड्या घेतल्यामुळं, परंतु त्यांच्याच कारखान्याच्या विरोधात कुठल्या तोंडानं तुम्ही आंदोलन करणार उद्या। त्यामुळे शेतकऱ्यांचा स्वाभिमानी कार्यकर्ता किंवा स्वाभिमानी नेता म्हणून शेतकऱ्यांचा नेतृत्व करण्यासाठी प्रतिनिधी आपला शेतकऱ्याचा निवडून जावा, यासाठी तमाम शेतकऱ्यांना आनंद वाटण्यासाठी, शेतमजुराला आनंद वाटण्यासाठी, महिला शेतकऱ्याला आनंद वाटण्यासाठी आपण स्वतंत्र स्वबळावर लढलं पाहिजे। मी त्याच दृष्टीनं आज माझ्यासारखा एक सर्वसामान्य गरीब सामाजिक कार्यकर्ता, माझी परिस्थिती नसताना तुम्ही या भागातल्या लोकांनी मला मदत केली तर मी व्यापक स्वरूपात प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक तालुक्यात जाऊ शकेल, पोचेल। पण तमाम मतदारसंघातल्या जनतेने, शेतकऱ्यांनी, कामगारांनी, दीनदलितांनी, माता भगिनींनी मला एक लहान भाऊ म्हणून तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये नवा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही। आणि हा जो शेतकऱ्याचा आत्महत्याचा ढीग वाढलेला आहे, एकीकडे भारत देश कृषीप्रधान देश म्हणून पंतप्रधान भाषणात बोलतात, परंतु आता मला तर इतकं दुःख वाटतंय, भारत देश आता कृषीप्रधान देश म्हणून गणला गेलेला नाही, तर तो आता भारत देश हा शेतकरी आत्महत्या प्रधान देश म्हणून जगात नावलौकिकाला आलेला आहे। तो जो माझ्या या भारत देशाला लागलेला डाग आहे तो पुसून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना माढा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये उतरलेले आहे। आणि मला आत्मविश्वास असा आहे की माढ्याच्या मतदारसंघात जेवढे तालुके येतात त्या प्रत्येक तालुक्यातला माझा शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, एज्युकेटिव्ह लोक माझे आंदोलन त्यांनी TV ला पाहिलेले आहेत, दैनिक पेपरमधून सातत्यानं बातम्या वाचलेल्या आहेत। त्यामुळं ते लोक माझ्यावरती विश्वास टाकून मला लाखो मतानं ते निवडून देतील आणि तो आशीर्वाद मी सार्थ गेल्याशिवाय राहणार नाही। एवढंच मी अभिवचन आपल्या BR न्यूजच्या माध्यमातून एका सामाजिक कार्यकर्त्याला त्यांनी एवढा वेळ देऊन मला बोलायला लावलं
आणि खरोखरच बी आर न्यूज म्हणजे एक अन्यायाविरुद्ध लढणारं किंवा अन्यायाविरुद्ध जी चाललेल्या गोष्टी आहेत त्या उजेडात आणण्याचा सातत्याने बी आर न्यूज प्रयत्न करत आहे, याचा मला मनापासून अभिमान आहे. त्यामुळे मी माझ्या तमाम मतदारांना मी आव्हान करणार नाही, पण मी लहान भाऊ या नात्याने विनंती करतोय. नक्कीच ही लढाई कारखानदार विरुद्ध शेतकरी अशीच राहणार आहे असं भैयांचं म्हणणं आहे. बी आर न्यूजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा चर्चा करणार आहोत इतर मान्यवरांसोबत, नेत्यांसोबत. तोपर्यंत पाहत राहा बी आर न्यूज चॅनल.